कमी तेलकट होणारी पण टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी रव्याची गोड शंकरपाळी आपण बनवणार आहोत। बरेच व्हिडिओज पाहिले, त्यामध्ये मैद्याच्या शंकरपाळ्या बनवतात। प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तर मी रव्याची शंकरपाळी बनवणार आहे। तर सर्वात अगोदर मी इथे एका परातीमध्ये 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यानंतर पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे, जेणेकरून हे सर्व एकजीव होण्यासाठी आपल्याला मैद्याची गरज आहे, म्हणून मी इथे पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी 2 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड, त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर ओवा घालायचा आहे चमच्याभर, आणि मीठ घातलं त्याहीपेक्षा कमी आपल्याला इथे अगदी थोडासा खाण्याचा सोडा इथे वापरायचा आहे। आणि त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे, तूप जे आहे ते वितळून घेतलेलं आहे, आणि तुपाचं प्रमाण बघू शकता तुम्ही, इथे मी अर्धा कप घेतलेलं आहे। 2 वाटी रव्यासाठी अर्धा कप तूप पुरेसं आहे। आता हे मी तूप घातल्यानंतर आपल्याला हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी घालणार आहे पाणी, आणि पाणी मी इथे कोमट घेतलेलं आहे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, असं गुणगुणं पाणी। आपल्याला फक्त पाण्याचा थंडावा इथे मोडायचा आहे। आता लागेल तसं पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आहे, आणि तुम्ही बघू शकता मी फक्त अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे, फक्त अर्धं पाणी वापरलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त सेलसर आपल्याला इथे पीठ मळायचं नाही आहे, फक्त इथं आपल्याला हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तयार केलेला जो गोळा आहे तो आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे। जर वेळ असेल तर बाजूला ठेवू शकता, आणि जर वेळ नसेल तर लगेच केलं तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर मी इथे काय केलं आहे, एक मोठ्या आकाराचा गोळा घेतला, पोळपाटावरती आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे, अगदी चपातीपेक्षा जाड। आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या शंकरपाळ्या आपण इथे कट करू शकतो। त्या पद्धतीने मी ते शंकरपाळ्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत। आणि ही जी शंकरपाळ्याची रेसिपी आहे, तर ती माझ्या ताईंनी, म्हणजे माझ्या मोठ्या नणंदबाईंनी मला सांगितलेली होती, आणि मी तशाच पद्धतीने दरवर्षी बनवते। तर इतक्या भारी लागतात। मी कधी मैद्याची बनवली नाही, पण या मी रव्याच्या बनवते, तर इतक्या खुसखुशीत अगदी बिस्किटासारख्या लागतात, खूप छान लागतात। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोड्या थोड्या आपल्याला इथे शंकरपाळ्या तेलामध्ये घालून मध्यम ते मंद आचेवर आपल्याला इथे शंकरपाळ्या छान अशा क्रिस्पी खमंग अशा आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते, आपण जेव्हा शंकरपाळी तळतो त्यावेळेस शंकरपाळीचा जो कलर आहे तो जास्त लाल होऊ द्यायचा नाही, कारण त्यामुळे काय होईल, आपली शंकरपाळी जी आहे ती कडक होईल। त्यासाठी काय करायचं, जास्त लाल होण्यापूर्वीच आपण या शंकरपाळ्या तेलाच्या बाहेर काढायच्या, आणि जोपर्यंत ह्या शंकरपाळ्या थंड होत नाही तोपर्यंत त्यांचा हळूहळू कलर हा चेंज होत राहतो। आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत अशी रव्याची शंकरपाळी तयार आहे। एकदा नक्की बनवा आणि मला सांगा कशी झाली ते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।